पुण्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर घडलेलं केतन अग्रवाल हत्याकांड हे केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडणारं ठरलंय। सुरुवातीला एका अत्यंत सामान्य ट्रेकिंग दुर्घटनेचा किंवा अपघाताचा भास निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला होता। मात्र पुणे ग्रामीण पोलिसांच्या सखोल तपासानं आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हा अपघात नसून एक थंड डोक्यानं रचलेला क्रूर आणि पूर्वनियोजित खून असल्याचं धक्कादायक पर्दाफाश करण्यात आला। या संपूर्ण भयानक कटाचा उलगडा करण्यासाठी आणि न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यासाठी पोलिसांनी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना सोबत घेऊन लोहगड किल्ल्यावर एका मोठ्या गोपनीय मोहिमेअंतर्गत सीन रिक्रिएशन म्हणजेच गुन्ह्याचं घटनास्थळावर पुनरावलोकन करून घेतलं। या अत्यंत क्लिष्ट आणि संवेदनशील गुन्ह्याची संपूर्ण साखळी जोडण्यासाठी आरोपींनी रचलेल्या कट कारस्थानाचा छडा लावण्यासाठी आणि केतनला त्या भयंकर दरीत प्रत्यक्षात कसं ढकललं गेलं याची खडानखडा माहिती समोर आणणं पोलिसांसाठी आवश्यक होतं, जे या सीन रिक्रिएशनच्या माध्यमातून अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलंय। लोहगड किल्ल्यावरील कड्यावरून तब्बल 400 फूट खोल दरीत केतन अग्रवाल याला ढकलून देण्यात आलं होतं। हा गुन्हा घडल्यानंतर केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने तात्काळ आरडाओरडा करत तिथे उपस्थित सुरक्षा रक्षक, स्थानिक लोक आणि केतनच्या कुटुंबियांना संपर्क साधून एक खोटा बनाव रचला। तिने अत्यंत हुशारीने असा दावा केला होता की केतन हा किल्ल्याच्या कड्यावर उभा राहून निसर्गाचा आनंद घेत असताना किंवा तिचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो दरीत कोसळला। कडक उन्हाच्या दिवसात झालेली ही दुर्घटना सुरुवातीला सर्वांना एक दुर्दैवी अपघात वाटली आणि स्थानिक पोलिसांनीही अपघाती मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली। परंतु केतनची बहीण संजना हिच्या मनात सियाच्या बदलत्या जबाबांमुळे आणि तिच्या संशयास्पद वागणुकीमुळे तीव्र संशय निर्माण झाला। संजनानं ही शंका पोलिसांकडे बोलून दाखवली आणि जेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक आणि डिजिटल दृष्टिकोनातून सखोल तपास सुरू केला तेव्हा त्यांना धक्कादायक पुरावे हाताला लागले। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलचं लोकेशन आणि आरोपींचे कॉल डिटेल्स तपासले असता सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतनला संपवण्याचा हा भयानक कट रचल्याचं उघड झालं। गुन्ह्याचा तपास एका निर्णायक टप्प्यावर पोहोचल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीत घेतलं आणि त्यानंतर लोहगड किल्ल्यावरील त्याच थरारक घटनास्थळावर नेऊन गुन्ह्याचं प्रात्यक्षिक म्हणजे सीन रिक्रिएशन करण्याचं ठरवलं। हा तपास अत्यंत अचूक आणि कायदेशीरदृष्ट्या त्रुटीरहित व्हावा यासाठी पोलिसांनी लोहगड किल्ला काही काळासाठी पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद ठेवला होता, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप होणार नाही आणि गुप्तता राखली जाईल। पोलिसांनी गुन्ह्याचं स्वरूप तंतोतंत समजून घेण्यासाठी एका मानवी आकाराच्या जड डमीचा म्हणजेच पुतळ्याचा वापर केला। केतनचं वजन आणि उंची लक्षात घेऊन बनवलेल्या या डमीला आरोपींनी प्रत्यक्ष घटनेच्या दिवशी ज्या पद्धतीने दरीत ढकललं होतं त्याच कोनातून आणि त्याच ताकदीनं कड्यावरून खाली फेकून पाहण्यात आलं। या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पोलिसांना हे स्पष्ट करायचं होतं की एखादी व्यक्ती स्वतःहून पाय घसरून पडल्यास तिच्या पडण्याची दिशा आणि गती कशी असते आणि जर तिला मागून जबरदस्तीने धक्का देऊन पाडलं गेलं तर तिच्या शरीराचा वेग आणि पडण्याचे ठिकाण कशा प्रकारे बदलतं। डमी दरीत ढकलल्यानंतर तो ज्या पद्धतीने खाली गेला त्यावरून आरोपींनी दिलेल्या कबुलीला आणि फॉरेन्सिक पुराव्यांना मोठी बळकटी मिळाली। सीन रिक्रिएशन दरम्यान आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी पोलिसांसमोर अत्यंत थंड डोक्यानं संपूर्ण घटनाक्रम कसा घडला याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं। त्यांनी पोलिसांना सांगितलं की थेट फोनवर बोललं किंवा मेसेज केला तर पोलीस तपासात पकडलं जाण्याची भीती असल्यामुळे त्यांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी काही गुप्त संकेतांचा म्हणजेच हँड सिग्नलचा वापर करण्याचं आधीच ठरवलं होतं। 18 जून रोजी जेव्हा सिया केतनला घेऊन लोहगडावर विंचू काटाकड्याच्या जवळ जिथे आजूबाजूला कोणतीही झाडं झुडपं किंवा आडोसा नव्हता तिथं पोहोचली तेव्हा तिने अत्यंत नियोजित पद्धतीनं चेतनला इशारा दिला। चेतन चौधरी हा आधीच आपली ओळख लपवण्यासाठी कडक उन्हाळा असूनही अंगात हुडी, चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर हेडफोन्स लावून वेषांतर करून त्यांच्या मार्गावर होता। सियानं केतनला एका निसर्गरम्य कड्याच्या टोकावर उभं केलं आणि त्याचा मोबाईल फोन हातामध्ये घेऊन त्याचा छान फोटो काढण्याचा बहाणा केला। केतन पूर्णपणे गाफील होता, त्याचं लक्ष केवळ फोटो काढण्याकडे होतं आणि नेमक्या याच वेळी सियानं जमिनीच्या दिशेनं वाकून चेतनला अंतिम गुप्त संकेत किंवा इशारा दिला। हा इशारा मिळताच जवळच दबा धरून बसलेला चेतन चौधरी अत्यंत वेगानं पुढे आला आणि त्याने मागून येऊन केतनला कोणतीही संधी न देता थेट 400 फूट खोल दरीत ढकलून दिलं। केतनला स्वतःला सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि तो थेट खोल दरीत कोसळला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला।
या थरारक सीन रिक्रिएशनच्या माध्यमातून पोलिसांनी गुन्ह्याची पूर्ण साखळी जोडली. आरोपींनी गुन्ह्यापूर्वी आणि गुन्ह्याच्या वेळी केलेल्या प्रत्येक हालचालीची नोंद केली आहे. पोलीस तपासात असं समोर आलंय की सिया आणि चेतन यांच्यात गेल्या 6 महिन्यात तब्बल 2000हून अधिक वेळा फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी जवळपास 238 तास एकमेकांशी संवाद साधला. यावरून हा केवळ तात्कालिक राग किंवा अपघात नसून अत्यंत पद्धतशीरपणे रचलेला आणि वारंवार सराव केलेला कट होता हे सिद्ध होतं. केतन हा पुण्याच्या पिंपरी चिंचवड परिसरातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा होता आणि त्याचा सियासोबत यापूर्वी साखरपुडाही झाला होता. नोव्हेंबर महिन्यात उदयपूर येथे कोट्यवधी रुपये खर्च करून त्यांचा अत्यंत थाटामाटात विवाह सोहळा पार पडणार होता. मात्र सियाचं चेतन चौधरीवर प्रेम होतं आणि केतन तिच्या या प्रेमाच्या प्रवासात आणि भविष्यात मोठा अडथळा ठरत होता. हा विवाह मोडणं किंवा केतनला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करणं हाच या हत्येमागील मुख्य हेतू होता. सियानं हा कट इतक्या कौशल्यानं रचला होता की सुरुवातीला तिने केतनला प्री वेडिंग शूटसाठी बाली ते घेऊन जाण्याचा बेत आखला. मात्र परदेशात किंवा इतर ठिकाणी हत्येचा कट अंमलात आणणं कठीण जाईल आणि तिथे पकडलं जाण्याची शक्यता जास्त असेल याची जाणीव झाल्यामुळे तिने केतनचा पासपोर्ट चोरून ती परदेशवारीच रद्द करायला लावली. त्यानंतर सियानं केतनला वारंवार लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगच्या बहाण्याने नेण्याचा आग्रह धरला. 18 जून रोजी केतनला दरीत ढकलून मारण्याचा हा त्यांचा पहिला प्रयत्न नव्हता, तर यापूर्वी त्यांनी अशाच प्रकारे केतनला संपवण्याचे 2 ते 3 अयशस्वी प्रयत्न केले होते. तपासात उघड झालंय की 31 मे रोजी देखील सियानं केतनला लोहगडावर नेलं आणि तिथे एका कड्यावरून त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी केतननं अत्यंत चपळाईनं तिथल्या एका झाडाची फांदी पकडल्यामुळे त्याचे प्राण वाचले होते. त्यावेळी सियाने अत्यंत चलाखीने स्वतःचा बचाव करत केतनला सांगितलं होतं की तिथे एक मोठा साप आला होता आणि त्याला सापापासून वाचवण्याच्या गडबडीत तिचा धक्का लागला. त्यानंतर 14 जून रोजीही त्यांनी असाच प्रयत्न केला होता. परंतु केतनच्या आईने काही कारणास्तव आक्षेप घेतल्यामुळे किंवा सोबत इतर लोक असल्यामुळे तो प्रयत्न फसला होता. अखेर 18 जून रोजी सियाच्या वाढदिवसाच्या अवघ्या 1 दिवस आधी तिने केतनला पुन्हा एकदा लोहगडावर नेलं आणि तिथे चेतन चौधरीच्या मदतीनं या क्रूर कृत्याला अंतिम रूप दिलं. चेतननं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी गुन्ह्याच्या दिवशी स्वतःचा मोबाईल फोन पुण्यातच एका दुकानात ठेवला, जेणेकरून त्याचं डिजिटल लोकेशन लोहगडऐवजी पुण्यात दिसावं. मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेतून तो सुटू शकला नाही आणि कडक उन्हात हुडी घालून फिरणाऱ्या संशयास्पद व्यक्तीमुळे पोलिसांच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली. लोहगड किल्ल्यावर पोलिसांनी घडवून आणलेलं हे सीन रिक्रिएशन या खटल्यामध्ये आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक पुरावा ठरणार आहे. आरोपींनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन कशा प्रकारे गुप्त संकेतांचा वापर केला, चेतनने नेमका कुठून धावत येऊन धक्का दिला आणि सियानं कशा प्रकारे केतनचे लक्ष विचलित केलं, या सर्व गोष्टींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि पंचनामे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून पूर्ण केले आहेत. त्यामुळे न्यायालयात आरोपींना आपल्या गुन्ह्यांपासून मागे हटणं किंवा खोटा बचाव करणं अशक्य होईल. सुरुवातीला ज्या घटनेला संपूर्ण जग एक दुर्दैवी ट्रेकिंग अपघात मानत होतं, ती प्रत्यक्षात प्रेमातील त्रिकोणातून आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केलेली एक अत्यंत क्रूर आणि पूर्वनियोजित हत्या होती. हे या सीन रिक्रिएशनच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या चिकाटीमुळे पूर्णपणे स्पष्ट झाले. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाते. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.